नमस्कार सर्वांना, मी प्रवीण दाभाडे स्वागत करतो आपणा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलला. शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून वाढीव टप्पा अनुदानासाठी आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी आंदोलन मागच्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माननीय आमदार रोहितजी पवार सर हे आझाद मैदान येथे उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या शब्दानुसार आज महाराष्ट्राच्या सह्याद्री आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून भेट घेण्यात आली. सदरील भेटीदरम्यान आज आझाद मैदानावर राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो शिक्षकांबाबत व त्यांच्या प्रमुख प्रश्नांबाबत महत्त्वाची चर्चा करण्यात आली. उद्याचं वातावरण चांगले असले तर स्वतः आदरणीय पवारसाहेब शिक्षकांच्या प्रश्नासाठी आझाद मैदानावर येणार असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु जर पाऊस असल्याचे वातावरण असल्यास सदरील प्रश्नाबाबत ते स्वतः माननीय मुख्यमंत्री यांच्यासोबत भेट घेऊन विषय मार्गी लावावा यासाठी प्रयत्न करणार आहेत. या प्रश्नासाठी पुन्हा पुन्हा आंदोलन करण्याची गरज महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शिक्षकांवर येऊ नये याबाबत माननीय मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आदरणीय आमदार रोहितदादा पवार, खंडेराव जगदाळे सर, ज्ञानेश चव्हाण सर, अनिल परदेशी सर, संतोषजी वाघ, शिवराम म्हस्के सर, संजय डावरे, करतारसिंग ठाकूर, प्राध्यापक अमरसिंग खांडेकर, येरेकर सर, अंकुश शेंडोकार सर, भूपेंद्र पाटील सर इत्यादी शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक उपस्थित होते. यामुळे सर्व बांधवांनो, अजूनही वेळ गेलेली नाही. आपला प्रश्न आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि योग्य टप्प्यामध्ये आलेला आहे. फक्त गरज आहे त्या तुमच्या सर्वांच्या ताकदीची आणि या व्यासपीठाला बळ देण्याची. त्यामुळे आपण सर्वांनी उद्या कुठलीही अडचण न दाखवता, कुठलेही कारण न सांगता मुंबई आझाद मैदान या ठिकाणी उपस्थित राहावे. आपल्यासाठी महाराष्ट्राचा सह्याद्री शरदचंद्रजी पवार साहेब हे कणखरपणे उद्या आझाद मैदानात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.